अत्यंत दुःखद बातमी आहे, कारण पाटण्याला जाणाऱ्या इंदोर राजेंद्रनगर एक्सप्रेसचे 14 डबे आज पहाटे रुळावरून घसरलेत। या दुर्घटनेत आतापर्यंत 65 पेक्षा जास्त लोक ठार झालेले आहेत, तर अजून अनेक जण यात गंभीर जखमी आहेत। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। 91 प्रवासी आतापर्यंत याच्यामध्ये ठार झालेले आहेत आणि शेकडो जण या अपघातात जखमी देखील झालेले आहेत। पहाटे 3:30 वाजण्याच्या दरम्यानची ही घटना आहे, जेव्हा रुळावरून हे डबे घसरले। रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी मृतांच्या नातेवाईकांना आता आर्थिक मदत देखील जाहीर केलेली आहे। तसंच या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देखील रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेले आहेत। या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी दुःख व्यक्त केलंय। अरे बहुत बड़ा हादसा है, जो हमारा दिल दहल हुआ। हम तो हिम्मत नहीं पड़ा था कि जाके देख लिए हुआ। एक कितना भगवान को शुक्र करते हैं कि कितने हादसे में। अरे महाकाल स्वामी जो है बचाई ली, नहीं तो सब लोग को लाई जीती कोई बचता का। रास्ते में इतने अचानक झटका हुआ और हम गिर पड़े सर के बल, थोड़ा सा सर में हल्की सी चोट लगी और फिर मम्मी पापा के पास आके देखे तो आगे देखा कि डिब्बा टूटा था मेरा और फिर हम लोग किसी तरह उतर के नीचे आए हैं। बाहर निकलने का कोई चांस नहीं था, जब हादसा हो गया तब हम लोग बाहर निकले। हम लोग 45-50 आदमी ग्रुप है, उसमें कुछ मिसिंग हो रहा है, उनके पीछे इंक्वायरी चल रही है। तो गाड़ी पहले तो रुकी थी, रुकने के बाद एक फिर स्पीड से भगी थी। स्पीड से भगने के बाद सो रहे थे हम, क्या मालूम किस तरह की आवाज खड़खड़ा तो नीचे फिर एक्सीडेंट एकदम जैसा घाटी में नीचे गिर गए थे। आणि या भीषण अपघाताची दखल आहे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी देखील घेतलेली आहे आणि मृतांना या अपघातात जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाईल असं देखील सुरेश प्रभूंनी आश्वासन दिलंय। प्रभू म्हणतायत की सर्व प्रकारचं बचाव कार्य, मदत कार्य सध्या चालू आहे। जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। रेल्वे अपघातास कारणीभूत असणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल आणि या अपघाताची चौकशीही करण्यात येईल। इतकंच नाही तर या दुर्दैवी रेल्वे अपघातात जखमी झालेल्या आणि मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत केली जाईल। अतिशय भीषण आणि मोठा असा हा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये आतापर्यंत 93 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे, तर शेकडो जण यात जखमी झालेले आहेत। पहाटे 3:15 वाजण्याच्या सुमारास कानपूर पासून 60 ते 70 किलोमीटर दूर नेमका कसा हा अपघात झाला आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कानपूर पासून जवळपास 60 ते 70 किलोमीटर अंतरावरती पुरखायान हे जे रेल्वे स्टेशन आहे तिथून ही गाडी पुढे निघाली आणि ही जी एक्सप्रेसचा डब्बा आहे त्याचे 14 डबे आहेत ते रुळावरून घसरले। खास करून S1 आणि S2 आहे त्या डब्यांचं सर्वाधिक नुकसान झालं आणि त्यात मृतांची संख्या सर्वाधिक वाढली। आपण पुन्हा एकदा बघतोय उत्तर प्रदेशातलं कानपूर, तिथलं पुरखायान म्हणून जे रेल्वे स्टेशन आहे तिथे ही एक्सप्रेस गाडी 3:10 पोहोचली आणि पुढे ही गाडी जायला लागताच रुळावरून हे डबे घसरले, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 93 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर शेकडो जण जखमी झालेत। आणि या अपघातामुळे अर्थातच काही गाड्या, रेल्वे गाड्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, काहींचे मार्ग वळवण्यात आलेले आहेत। त्या गाड्या कोणत्या आहेत तर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते लखनौ जंक्शन सुपरफास्ट एक्सप्रेस या गाड्यांचा मार्ग वळवण्यात आलेला आहे। ग्वालियर बरौनी एक्सप्रेस सोबतच अहमदाबाद वाराणसी एक्सप्रेस या गाडीचा मार्ग देखील आता वळवण्यात आलेला आहे। लखनौ पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकावरती आता परिणाम झालेला आहे। सोबतच LTT गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस, गोरखपूर LTT कुशीनगर एक्सप्रेस या दोन्ही गाड्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या त्यांच्या मार्गात आता बदल झालेला आहे। गोरखपूर त्रिवेंद्रम राप्ती सागर एक्सप्रेस आहे तिचा देखील मार्ग वळवण्यात आला, तर ग्वालियर बरौनी मेल आहे ती आता रद्द करण्यात आली आहे।